सर्व सराईत गुन्हेगार आहेत आणि त्या लोकांना नाशिक शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये येण्यास बंदी करण्यात आलेली आहे। नासिक चुनाव से पहले पुलिस की बड़ी कार्रवाई, 25 अपराधी तड़ीपार। नासिक महानगर पालिका चुनाव 2025-2026 को शांतिपूर्ण बनाने के लिए पुलिस ने सख्त रुख अपनाया है। पुलिस आयुक्त संदीप कर्णिक के आदेश पर परिमंडल 1 की उपायुक्त मोनिका राउत ने 25 अपराधियों को 2 साल के लिए जिले से निष्कासित तड़ीपार कर दिया है। भद्रकाली पुलिस स्टेशन 8, महसूल पुलिस स्टेशन 6, पंचवटी पुलिस स्टेशन 5, मुंबई नाका पुलिस स्टेशन 4 और सरकारवाड़ा पुलिस स्टेशन 2। अब तक 7 अपराधी तड़ीपार किए जा चुके हैं। 175 और रडार पर है। चुनाव में शांति बनाए रखना और गुंडागर्दी रोकना। आगामी येणाऱ्या नाशिक महानगरपालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवरती परिमंडळ 1 अंतर्गत 25 सराईत गुन्हेगारांना 2 वर्षासाठी तडीपार करण्यात आलेला आहे। अजूनही याच्यामध्ये 20 प्रपोजल हे तडीपारच्या संदर्भामध्ये त्याचं कामकाज करण्याचं काम चालू आहे। आगामी येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका ह्या निर्भय वातावरणामध्ये करण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाईचा एक कृती आराखडा तयार करण्यात आलेला आहे। त्याचाच एक भाग म्हणून आज 25 लोकांच्या तडीपारच्या ऑर्डर या ठिकाणी काढण्यात आलेल्या आहेत। त्याच्यामध्ये पंचवटी पोलीस स्टेशन 5, मसरूळ पोलीस स्टेशन 6, भद्रकाली पोलीस स्टेशन 8, मुंबई नाका पोलीस स्टेशन 4, सरकारवाडा पोलीस स्टेशन 2 असे आरोपी या ठिकाणी आहेत। सर्व सराईत गुन्हेगार आहेत आणि त्या लोकांना नाशिक शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये येण्यास बंदी करण्यात आलेली आहे। एकूण या ठिकाणी इलेक्शन पार्श्वभूमीवरती तात्पुरत्या स्वरूपामध्ये देखील काही आरोपींची तडीपार करण्याचं प्रस्तावित आहे। त्याची साधारणतः संख्या ही 175 पर्यंत आहे। येणारी पूर्ण निवडणुका ह्या निर्भय वातावरणामध्ये पार पडण्यासाठी माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आलेली आहे आणि भविष्यामध्ये देखील अशी कारवाई सुरू राहणार आहे। पुलिस की अपील, नागरिक बिना किसी डर या दबाव के निर्भीक होकर मतदान करें। अन्याय अत्याचाराचा पर्दाफाश करण्यासाठी एबीपी नाशिक टीव्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।